प्रेक्षक हो नमस्कार. मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाचे अपडेट्स आणि नीरा खोऱ्यातील नद्यांचे आणि भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याचे अपडेट्स आपण पाहणार आहोत. रात्रीपर्यंत भीमा नदीमध्ये येणारा जो पाण्याचा विसर्ग होता दौंडमधून, तो विसर्ग 11,719 क्युसेक्स इतका होता. पण भीमा खोऱ्यामध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं दौंड येथून भीमा नदीत येणारा विसर्ग आता कमी झाला आहे आणि तो 10,939 क्युसेक्सनं भीमा नदीमध्ये येत आहे. त्यामुळं भीमा नदीची पाण्याची पातळी वाढण्याची जी प्रक्रिया होती, ती आता काहीशी मंदावली आहे आणि आज सकाळी 11 तारखेला म्हणजे आज 11 जुलै रोजी सकाळी 7 वाजता उजनी धरणामध्ये अ, दौंडहून येणारा जो विसर्ग आहे तो 10,939 क्युसेक्स इतका होता आणि त्यामुळं उजनी धरणाची आजची सकाळची पाण्याची पातळी 47.61% इतकी झाली आहे. एकंदरीत प्लसमधील 50%च्या वाटचालीकडं उजनी धरणाची वाटचाल सुरू झाली असली, तरी देखील आता येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मंदावल्यामुळं उजनी धरणामध्ये यथावकाश पाणी येत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडं उजनी इतकंच महत्त्वाचे असणाऱ्या नेऱ्या खोऱ्यातील परिस्थिती देखील आपण आज पाहणार आहोत. नीरा खोऱ्यामधील भाटगर धरणाची पाण्याची पातळी ही 50.31% इतकी आहे. तर नीरा देवधर या धरणाची पाण्याची पातळी 58.34% इतकी आहे. गुंजवणी धरणाची पाण्याची पातळी 60.27% आहे. नीरा खोऱ्यामधील पावसाचं प्रमाण घटल्यामुळे या धरणामध्ये येणारं पाणी देखील कमी होत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील काही भागासाठी उपयुक्त ठरणारं वीर धरण हे मात्र 100% भरलेलं आहे. ही आनंदाची बाब आहे शेतकऱ्यांच्यासाठी आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये जे पाणी सोडण्यात आलेलं होतं, तो विसर्ग देखील आता 5,737 पर्यंत रात्री होता. तो देखील आता कमी करून केवळ 1100 क्युसेक्स इतका ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वसाधारणपणे नीरा नदीमध्ये वीर धरणातून सोडलेलं पाणी आता नीरा नरसिंगपूर या ठिकाणी संगमाच्या पुढं आलेलं आहे. म्हणजे नीरा आणि भीमाच्या संगमापासून पुढं आता भीमा नदी पात्रामध्ये हे पाणी आलं असून 12 तारखेला संध्याकाळपर्यंत किंवा 13 तारखेला दुपारपर्यंत आहे त्या वेगानं जर पाणी राहिलं, तर 13 तारखेला दुपारपर्यंत हे पाणी पंढरपूर येथे पोहोचण्याची शक्यता अ, व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीतच आता उजनीची पाण्याची पातळी वाढल्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानकारक वातावरण असलं तरी देखील कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळं आणि एकंदरीत पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये साशंकता आहे, उजनी धरण भरतंय की नाही अशी परिस्थिती आहे. परंतु खरं तर सोलापूर जिल्हा हा आपला रिटर्न मान्सूनचा जिल्हा समजला जातो. त्यामुळं आणखी पावसाची अपेक्षा आपल्याला असल्यामुळं उजनी धरण 100% भरेल अशा प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करूया. दुसरी समाधानकारक बाब म्हणजे नदीकाठचा विद्युत पुरवठा हा 2 तासावरती करण्यात आलेला होता. मात्र उजनी धरण 50% भरल्यामुळं अनेक पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी हा विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणे 8 तास सुरू करावा अशा प्रकारची मागणी केलेली होती. मात्र प्रशासनाने या मागणीची अंशतः दखल घेत हा विद्युत पुरवठा 5 तास सुरू करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य महावितरण ला दिले आहेत. त्यामुळं आजपासून विद्युत पुरवठा नदीकाठचा 5 तास सुरू होत आहे. उजनी आणि नीरा खोऱ्यातील धरणाचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.